स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी पहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण स्वतःबद्दल तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्वतःला किंमत देता का? समजा खरेदीला गेले तर तुम्ही सगळ्यांना घेता, स्वतःला काही घेता का? किंवा सगळ्यांसाठी काही काढून ठेवलं पण तुमच्यासाठी काही ठेवता का वेगळं? बघा, जेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर प्रेम करायचंय, दुसऱ्याला द्यायचंय, तेव्हा स्वतःला पूर्णपणे फुलफिल करा. तेव्हा ते दिलेलं पण चांगलं असतं आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन पण असतं. आणि मग जेव्हा तुम्ही अशी वेळ येते तेव्हा तुम्ही काय म्हणता, बघ मी एवढं मन मारून एवढं सगळ्यांसाठी केलं, काय उपयोग नाही. पण हे सगळे बाहेरचे आहेत. तुम्ही आयुष्यभर जन्मापासून मरेपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या शरीरासोबत आहात, तुमच्या मनासोबत आहात. तर आपल्या स्वतःला सोडून दुसऱ्यावर अधिक प्रेम करायची काय गरज आहे? तर आपण आज स्वतःवर असलेलं प्रेम ते इतकं असेल तर ते आपण एवढं करूया, एवढं असेल तर एवढं करूया. कारण तुकारामांनी पण हे सांगितलं, आधी स्वार्थ करा आणि मग परमार्थ करा. जर तुम्हाला स्वतःचं हित करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याचं करू शकणार नाही. म्हणून आता आपण स्वतःवरचं प्रेम कसं वाढवायचं यासाठी टॅपिंग करणार आहोत. रेडी? हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. श्वासाकडे लक्ष द्या आणि स्वतःला सांगा की मला माझ्या स्वतःबद्दल मी खूप जागरूक आहे. मी माझ्या स्वतःच्या सर्व भावना ओळखते. मी माझ्या भावनांप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते. ह्या माझ्या भावना कृतज्ञतेच्या असतील, प्रेमाच्या असतील, करुणेच्या असतील, त्या भावना अधिक उन्नत होण्यासाठी मी सतत तत्पर राहते. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. कराटे चॉप पॉइंट, डोळे उघडा, माझ्यासोबत कराटे चॉप पॉइंटवर टॅपिंग करा की माझ्या स्वतःबद्दल असलेल्या सर्व नकारात्मक भावना मी रिलीज करून स्वतःवर प्रेम करायला तयार आहे. आणि मी जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारते. माझ्या स्वतःबद्दल असलेल्या सर्व नकारात्मक भावना मी रिलीज करून मी स्वतःला आहे तसं स्वीकारते आणि स्वतःवर भरपूर प्रेम करते. मी माझ्या आतमध्ये खोल दडलेल्या नकारात्मक भावना स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल त्या रिलीज करते. तर मी स्वतःला आहे तसं स्वीकारते आणि स्वतःवरती भरपूर प्रेम करते. आता टेम्पल पॉइंट. Recognize, release, heal and change. 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 Recognize, release, heal and change.
Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. Recognize, release, heal and change. मी स्वतःसाठी जे करणं शक्य आहे ते सदैव करत असते. मी माझ्या भावनांशी एकरूप असते. मी स्वतःसाठी निर्णय घेऊ शकते. मी स्वाभिमानाने जगत आहे. माझ्यातला आत्मविश्वास दिवसेंदिवस दृढ होत आहे. माझ्यातली सकारात्मक ऊर्जा आजूबाजूच्यांना पण जाणवत आहे. ही सकारात्मक ऊर्जा माझ्यासाठी एक प्रेरणा आहे आणि मी स्वतःवर 100% प्रेम करते. मी स्वतःवर 100% प्रेम करते. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि पुन्हा हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला सांगा की आजपासून मी माझ्या भावनांकडे सतर्कतेने बघेन. मी माझ्या भावना जोपासण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतःवर प्रेम करेन आणि निसर्गामधून मिळणारं मला प्रेम सुद्धा मी स्वीकारेन आणि दुसऱ्यांकडून मिळणारंही प्रेम स्वीकारेन आणि त्यांनाही भरपूर प्रेम देईन. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा आणि म्हणा थँक्यू व्यक्ती की मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. थँक्यू युनिवर्स, मला हा सोपा मार्ग दिला. थँक्यू.